आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि 20 नोव्हेंबरला ज्यांना आपण मताधिक्य देऊन विजयी करणार आहात ते आपले लाडके डॉक्टर राजेंद्र शिंगणे साहेब, जिल्हाध्यक्ष रेखाताई खेडेकर मगाशी होत्या, पुढच्या मीटिंग सभेला गेलेत, उपजिल्हा प्रमुख सेनेचे छगनदादा मेत्रे, अक्षय चव्हाण, डॉक्टर रामप्रसाद शेळके, जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष नरेश शेळके, या ठिकाणी उपस्थित असणारे दिलीप कुमार झोटे, रामेश्वर वायाळ, या ठिकाणी उपस्थित असणारे रियाज पठाण, विष्णू पाटील पडगम, संतोष रायपुरे, तुकाराम खांडेबराड, दादाराव खार्डे, विनायकराव, सतीश काळे, हनीफ शहा, काँग्रेस पक्षाचे नेते विष्णू झोरे, अलमभाई कोटकर, गोविंद झोरे, राजाराम खांडेबराड, शिवानंद भानुसे, पंडितराव खंदारे, नंदाताई पाऊल झगडे, राजेंद्र अंबोरे, राजू शिरसाट, राजू वाईंगडे, प्रमोद घोंगे, सर्वच व्यासपीठावरील मान्यवर, सगळ्यांची कदाचित नावं घेतली नसतील त्यांनी माफ करावं, पण सर्वच मान्यवर आणि बंधू भगिनींनो, आपण सर्व फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी शिंगणे साहेबांच्या प्रचाराच्या सभेला आज उपस्थित आहात. मागचा सगळा इतिहास शिंगणे साहेबांनी आपणा सगळ्यांना सांगितला. पहाटेच्या शपथविधीनंतर पहिल्यांदा पवार साहेबांच्याकडे 2 तासात कोण आलं असेल तर ते डॉक्टर शिंगणे साहेब. पुन्हा एकदा शपथविधी झाला, तो दुपारचा झाला आणि त्यावेळी काही प्रश्न होते, ते प्रश्न सुटावेत म्हणून ज्याचा उल्लेख शिंगणे साहेबांनी केला. पण एक मित्रांनो आपणाला सांगितलं पाहिजे की ते तिकडं असताना देखील हा प्रश्न सुटावा आणि बँकेला भागभांडवल मिळावं या उद्देशाने त्यांनी प्रचंड प्रयत्न केले. शेवटी कर्ज म्हणून मिळालं. हे जर मुद्दल राज्य सरकारचं भांडवल म्हणून जर मिळालं असतं तर जिल्ह्याला अधिक फायदा झाला असता. त्यासाठी शिंगणे साहेबांनी प्रचंड प्रयत्न केले. पण सगळ्यात जास्त तोंडाला पानं पुसायचे हा आजच्या सध्याच्या सरकारचा कार्यक्रम असल्यामुळं प्रत्येकाला मी तुझं काम केलंय असं दाखवत असताना जिल्हा मध्यवर्ती बँकेची मूळ अडचण जी आहे ती अडचण बँकेला भांडवल देणे आणि त्यातून ही जिल्हा मध्यवर्ती बँक अधिक वेगानं पुढे नेणे, ज्या उद्देशाने शिंगणे साहेबांनी प्रयत्न केला त्याचं थोडं बहुत फळ आलं. कर्ज का होईना पण आपल्याला मिळालं. मी आपणाला या सगळ्या काळात शिंगणे साहेब वेळोवेळी आम्हा सगळ्यांना भेटायचे आणि ही खंत व्यक्त करायचे की हे व्हायला नको पाहिजे होतं, पक्ष फुटायला नको पाहिजे होता आणि हे ज्या पद्धतीनं केले ते त्यांना मान्य नव्हतं, हे शेवटपर्यंत ते सांगत होते. आज शिंगणे साहेब पुन्हा पवार साहेबांच्या समर्थनासाठी आले. शिंगणे साहेबांनी स्पष्टपणाने वर्ध्याच्या सभेत सांगितलं की मी का तिकडे गेलेलो होतो. मी अनेक वर्ष डॉक्टर शिंगणे साहेबांना ओळखतोय. शिंगणे साहेबांनी कायम पवार साहेबांना साथ देण्याच्या पलीकडे कधी वेगळी भूमिका आयुष्यात घेतली नाही आणि पवार साहेबांनीही
स्वर्गीय भास्करराव शिंगणे साहेबांच्या वेळेपासूनचं नातं जपण्याचा कायम कार्यक्रम केला, कायम प्रयत्न हा केला. आणि म्हणून जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात संधी मिळते त्यावेळी बुलढाणा जिल्ह्याला संधी देताना शिंगणे साहेब हे एकमेव नाव साहेबांच्या समोर असतं. आणि त्यामुळं मगाशी तुम्ही भाषण केलं, उसकी जरूरत नहीं है, ये बिना बोले होने वाला है. महाराष्ट्र चालवण्याची जबाबदारी आणि अनुभव असल्याशिवाय हे राज्य दुरुस्त करणं सोपं नाही आहे मित्रांनो. या सरकारने काय काय केलेत उद्योग ते तुम्हाला सांगायला एक 10 मिनिटं मी देतो. आपल्या महाराष्ट्रात आपलं दरडोई उत्पन्न महाराष्ट्राचं पहिल्यांदा 99 साली जेव्हा मी राज्याचा अर्थमंत्री झालो तेव्हापासून सतत आमचं देशात दरडोई उत्पन्नात दुसरा तिसरा क्रमांक असायचा. म्हणजे राज्यात प्रति माणशी आपलं उत्पन्न राज्याचं किती, तिजोरीतलं नाही म्हणत सरकारच्या, या राज्याने निर्माण केलेलं उत्पन्न त्यात दरडोई उत्पन्न किती तयार होतं ही आकडेवारी. गुजरात फार मागे होतं, आपल्या जवळपासही नव्हतं. परंतु 14 साली नरेंद्र मोदी दिल्लीत बसले, देवेंद्र फडणवीस मुंबईत बसले आणि 16व्या साली 2016 साली गुजरात मागं असणारं आपल्या पुढं गेलं. आपण 6व्या क्रमांकावर गेलो. आता आकडेवारी आज काढली 24 साली तर भारतात आपला महाराष्ट्राचा 11वा नंबर आहे. गुजरात लय पुढे आहे आपल्या. हे कशामुळे झालं? गुजरात पुढे आहे म्हणजे काय तर गुजरातची लोक आपल्यापेक्षा श्रीमंत आहेत. जे राज्य आपल्यापेक्षा गरीब होतं ते मागच्या 10 वर्षात आपल्यापेक्षा पुढं कसं गेलं? ज्यांच्या हातात या राज्य सरकारच्या चाव्या होत्या त्यांनी गुजरातची स्पर्धा करून आपलं राज्य पुढं आणायला पाहिजे. पण 16 साली जे खाली गेलेलं राज्य आहे ते अजून वर येईना झाले. कारण नाकर्तेपणाची भूमिका, गुजरातला घाबरण्याची भूमिका, मोदी आणि शहांच्या पुढं मान तुकवण्याची भूमिका, कोणतीही गोष्ट गुजरातने आपल्याकडून हिरावून घेतली तर त्याला का रे म्हणण्याची ताकद नसणारी लोक या महाराष्ट्राचं आज नेतृत्व करतायत. आणि म्हणून आपल्या राज्यातले अनेक प्रकल्प मित्रांनो तिकडे गेले, राज्य सरकार बोलत नाही. एक फॉक्सकॉन नावाचा प्रकल्प गेला, 1.5 लाख पोरांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. टाटा एअरबस नावाचा प्रकल्प तिकडे गेला. मागच्या 15-20 दिवसापूर्वी मोदी साहेब तिकडे गेले बडोद्यात आणि त्यांनी टाटा एअरबस या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन. म्हणजे चालू झाला प्रकल्प. 7-8 हजार पोरांना नोकऱ्या, 20-25 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक झाली आणि तो प्रकल्प चालू झाला. पण महाराष्ट्र सरकारने अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या बाहेर प्रकल्प जाताना कधीही त्याला थांबवलं नाही. परिणाम काय झाला? परिणाम झाला की महाराष्ट्रातल्या बेकारांची संख्या वाढली, बेरोजगारांची संख्या वाढत चालली आमच्या महाराष्ट्रात. महाराष्ट्रात नवा प्रकल्प येत नाही. मी विधानसभेत प्रश्न विचारला, अहो असं कसं झालं म्हटलं. तर राज्याचे मुख्यमंत्री म्हटले, जयंतराव कालच मोदी साहेबांना या विषयात आम्ही जाऊन भेटून आलोय. मोदी साहेबांनी सांगितलं याच्यापेक्षा मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ. मी म्हटलं कधी? नाही आता लगेच होणार आहे म्हटले. नक्की का? 100% नक्की. मोदी काय म्हटले? तर ते म्हटले ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ. आम्ही विश्वास ठेवला. आता बघतोय तर मुदत संपली साहेबांची, आपल्या एकनाथ शिंदे साहेबांची. आता माझ्या लक्षात आलं की एकनाथ शिंदे साहेब भाषणात विधानसभेत जे म्हणत होते ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देऊ, म्हणजे ते दिल्लीहून आलेले, त्यांना बोलता येत नाही, त्यांना मर्यादा आहेत. मोदी साहेबांना आणि शहा साहेबांना ते दुखावू शकत नाहीत. म्हणून काय बोलायचं म्हणून त्यांनी हाताने सांगितलं की मला भोपळा देतो, असं ते काल म्हटले. महाराष्ट्रातल्या बेरोजगार मुलांच्यावर अन्याय होतोय
आणखीन एक उदाहरण सांगतो. काल परवा काही आकडेवारी केंद्र सरकारची प्रकाशित झाली. त्या आकडेवारीमध्ये प्रकाशित झालेल्या आपण एक लक्षात घ्या की भारताच्या सकल उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा आत्तापर्यंतचा वाटा 15-15.5% असायचा. पण हे पहिलं वर्ष आहे की महाराष्ट्राचं भारताच्या सकल उत्पन्नातला हिस्सा 15%हून आता 13%वर खाली आला. याचा अर्थ असा की 2% आम्ही खाली घसरलो. 2% म्हणजे काय माहितीये का? काही लाख कोटी रुपयाचं उत्पन्न आम्ही तयार करायला कमी पडलो. याचा अर्थ असा की आम्ही अधोगतीकडे चाललोय. आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांची, बेरोजगार तरुणांची समस्या आता वाढत चालली आहे. पण हे गुजरातला आणि मोदी शहांना घाबरत असल्यामुळं हे काही आवाज काढत नाहीत. इतके प्रकल्प, इतके ऑफिसेस, कार्यालय मुंबईतून गुजरातला, अहमदाबादला गेली, त्याची मोठी यादी आहे. त्यांनी सगळ्या महाराष्ट्रातनं सगळं तिकडं घेऊन चालले. आज महाराष्ट्रानं मागं वळून बघितलं तर ह्या त्रिकुटाला जर पुन्हा सत्ता तुम्ही दिली तर महाराष्ट्रातली बेकारी दुप्पट झाल्याशिवाय राहणार नाही. हे त्यांना एवढे घाबरतात, हे काही बोलत नाहीत. आणि जगाच्या पाठीवर जी आपली भारतीय दूतावास आहेत, त्या सगळ्या दूतावासांच्या राजदूतांना सांगण्यात आलेलं आहे की कुणी गुंतवणूक करायला जर आलं आणि जर म्हटलं मुंबईत जायचंय, महाराष्ट्रात जायचं, तर त्याला सांगायचं या पश्चिम किनारपट्टीवर तुम्ही गुजरात राज्यात जा, महाराष्ट्रात नाही. गुजरात हे महाराष्ट्रापेक्षा चांगलं राज्य आहे. असा प्रचार जगभर, जिथं गुंतवणूकदार आपल्या ॲम्बॅसिडरकडे जाऊन भेटायला जातो तिथं ती लोक सांगतात नाही वहाँ मत जाओ, गुजरात में जाओ. याचा अर्थ एकनाथ शिंदे आणि ह्या सरकारने महाराष्ट्र, गुजरातला आंदण दिलाय किंवा गुजरातचं ह्यांनी मांडलिकत्व स्वीकारले असं म्हणायला काही हरकत नाही. दुसऱ्या बाजूने महागाई आहे. महागाई किती आहे हे मी सांगायची गरज नाही. काल परवा झालेल्या दिवाळीत किती महाग सगळ्या वस्तू झाल्या. डबा तेलाचा 500 रुपयाने वाढला, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. 500 रुपयाचा डबा वाढला, सगळ्याच वस्तू महाग झाल्या. पण त्याच्या पलीकडं GST लावण्याचं काम केंद्र सरकार आणि राज्य सरकारने केलं. GST किती असावा? 18%. 100 रुपयाचा माल घ्यायचा तर 118 रुपये भरायचे, 124 रुपये भरायचे, 128 रुपये भरायचे. आमच्याकडे बुलेट मोटरसायकल घेऊन 1-2 मुलं मागच्या 2 आठवड्यापूर्वी नारळ फोडा म्हटले. साहेब, हे आम्ही नवीन गाड्या घेतल्यात. नारळ फोडताना मी विचारलं किती खर्च आला? ते म्हटले 2.25 लाखाला बुलेट घरी आली. म्हटलं अरे 1.5 लाखाला होती मागच्या वर्षी, 1.5 वर्षापूर्वी. नाही म्हटली, किंमतही वाढली आणि त्याच्यावर 28% GST आहे. 28% GST असल्यामुळं ही किंमत प्रचंड वाढली. म्हणजे कंपन्यांना वेगळे पैसे द्यायचे आणि सरकारला आम्ही जास्त पैसे भरायचे. आता जर छगनदादा मेत्रेंनी हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं, नुसती कल्पना आली तरी किती हास्य तुमच्या चेहऱ्यावर आलं. समजा घ्यायचं ठरलंच तर छगनदादा मेत्रेंना GST किती? तर 5%. श्रीमंत माणसांची काही खरेदी असली तर त्याला टॅक्स कमी, आणि गोरगरिबांनी पायातली चप्पल घालायला जरी दुकानात गेलं तर त्याला टॅक्स जास्त. तुमच्या कपड्यावर, पॅन्टवर टॅक्स, शर्टावर टॅक्स, साडीवर टॅक्स, काय म्हणाल त्याच्यावर टॅक्स. आणि ह्या सरकारने तिजोरीत एवढा गोंधळ केलेला आहे की आता नाईलाजानं त्यांना 100 रुपयाचा स्टॅम्प पेपर 500 रुपयाला नेऊन ठेवला आहे. तुम्ही बाजारात गेला तर 5 पट महागाई या सरकारनं तुमच्या डोक्यावर लावलेली आहे. 5 पट म्हणजे आता 500 रुपयाच्या खाली स्टॅम्प पेपर मिळत नाही. ही या सरकारची महाराष्ट्राला देणगी आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांची लुबाडणूक करण्याचं काम गेले काही वर्ष हे सरकार करतंय. इकडं जालन्यापासून नांदेडला जाणारा एक रस्ता करतायत. टेंडर किती? 11,000 कोटीचं एस्टिमेट, आणि टेंडर गेलं कितीला? 16 का 15,500 कोटीला. तिकडं अलिबाग पासून विरारला एक नवा कॉरिडॉर करतायत. एकाने मागणी कधी केली नाही या रस्त्यांची.
तेव्हा नवा कॉरिडॉर करतायत. 96 किलोमीटरच्या कॉरिडॉरला एस्टिमेट 20,000 कोटीचं, टेंडर गेलं 26,000 कोटीला. आज आमच्याकडे नितीन गडकरी साहेबांनी एक रस्ता केलाय, पेठ नाका टू सांगली, 600-700 कोटीचा रस्ता आहे. टेंडर कितीला गेलं? -48%, म्हणजे वजा बिलो. पण एकनाथ शिंदेच्या सरकारने टेंडर काढलं तर प्लस अबाव 37%, 38%, 22%. किती भ्रष्टाचार करायचा, याला काही मर्यादा? एवढा भ्रष्टाचार केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पण या बादरांनी सोडला नाही. 8 महिन्याच्या आत मोदींनी उद्घाटन केलेला पुतळा कोसळला. या 8 महिन्याच्या काळात पुतळा कोसळला. तो का कोसळला? तर त्यात भ्रष्टाचार केला, कमी दर्जाचं मटेरियल वापरलं म्हणून केला. तर राज्याचे मुख्यमंत्री आमचे एकनाथराव शिंदे म्हणतात वारं फार आलं त्यामुळे पुतळा कोसळला. मी दुसऱ्या दिवशी गेलो, म्हटलं बघूया तरी कुठून वारं किती आलं. मी आधी चौकशी केली, काय नारळाची झाडं किती पडली, आंब्याची झाड काय नाही. म्हटलं काय पडलं नाही. असं कसं म्हटले? वारं आलं होतं ना. वारं आलं होतं म्हणते, पण आंब्याचं झाड नाही. वारं किती जोरात होतं? नाही, वारं समुद्राच्या काठाला नेहमीच असतं म्हटले साहेब. म्हटलं कुठून वारं आलं? ही इकडनं आलं म्हटलं. मग पुतळा कुठं पडला? म्हटलं ते म्हटलं की ज्या दिशेनं वारं आलं त्याच दिशेला पुतळा पडला. एकनाथ शिंदे म्हणतात वाऱ्यामुळे पुतळा पडला. काय मनाला येईल त्या बाता मारायच्या. आणि म्हणून आपल्या सर्वांनी विचार केला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये अनेक गोष्टी आहेत. जुनी पेन्शन योजना आम्ही लागू करू म्हणून शिंगणे साहेबांनी सांगितलं. महाराष्ट्रात सगळ्यात अनेक गोष्टी अशा आहेत की ज्या गोष्टी महाराष्ट्रातल्या जनतेला दिलासा देण्यासाठी आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्ही आमच्या सरकारने पंचसूत्री, राहुल गांधी, शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब एकत्रित येऊन मुंबईत ही पंचसूत्री जाहीर केली. जाहीरनामाही जाहीर झालाय. त्या 5 सूत्रामध्ये एक सूत्र असं आहे की आमचं सरकार आल्यावर आम्ही महालक्ष्मी योजना चालू करू आणि 3,000 रुपये महिन्याला आमच्या महाराष्ट्रातल्या भगिनींना द्यायची व्यवस्था करू. त्यातला दुसरा मुद्दा आहे की महाराष्ट्रात आता इथनं पुढं महिलांना कुठंही महाराष्ट्रात फिरायचं असेल ते एसटीने मोफत फिरण्याची व्यवस्था होईल. महिलेकडून बस कंडक्टर तिकीट मागणार नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी. उद्धव ठाकरे साहेब ज्यावेळी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले, शिंगणे साहेब त्या मंत्रिमंडळात होते, त्यावेळी आपण पहिल्यांदा महाराष्ट्रात कर्जमाफी केली. कितीतरी हजारो कोटी रुपये त्यात खर्च केले. पण ती कर्जमाफी करताना महाराष्ट्रातल्या जनतेला, शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी होती. रेग्युलर कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये. आता ती कर्जमाफी दिल्यानंतर 5 वर्षाचा कालखंड उलटला. सोयाबीनला दर नाही, कापसाला दर नाही, कांद्याची या सरकारनं वाट लावली. अनेक पिकांची अतिशय दारुण अवस्था मागच्या 4 वर्षात आम्ही डोळ्याने बघतोय. या सरकारला काही करता आलं नाही. विशेषतः 2 वर्षात, 2.5 वर्षात सरकारला बुडवण्याचं काम शेतकऱ्यांना या सरकारने केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जरा कापूस वाढायला लागला. 22 लाख गाठी परदेशातने ह्यांनी आयात केल्या. सोयाबीनला देवेंद्र फडणवीसांनी मोर्चा काढला होता 2013-14ला आणि सांगितलेलं की सोयाबीनला 6,000 रुपये दर दिला पाहिजे. आता दर 3200, 3400, 3800, 3900 हा दरम्यान सोयाबीन खेळतंय. या महाराष्ट्रात या राज्य सरकारने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कायम फसवणूक केलेली आहे. त्यांना फसवण्याचा उद्योग या सरकारने केलेला आहे. आणि म्हणून आपलं सरकार आज पुन्हा महाविकास आघाडीचं उद्या ज्यावेळी येईल त्यावेळी छगनदादा मेत्रे, आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे सत्तेत आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायचं काम आम्ही करू. सुशिक्षित बेकारांना, बेरोजगार युवकांना 4,000 रुपये महिन्याला द्यायचं काम आम्ही करू. त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
व्हेरीफाय केल्याशिवाय त्यावर मी बोलत नाही. पण इकडं बसलेले आणि समोर सगळ्यांनी ऐका, असा कोण तुमच्यात आहे का? लोकसभेच्या आधी मोदी साहेबांनी एक कार्ड काढलं होतं. मोदी साहेबांनी 5 लाखापर्यंत भारतातल्या जनतेला सांगितलेलं, तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला तर 5 लाख रुपये आपोआप त्याच्या खर्चासाठी दिले जातील. मोदी साहेबांची गॅरंटी होती. असं कोण इथं असेल की बाबा ज्यानं मोदी साहेबांचं कार्ड घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला आणि 4 लाख 5 लाखाचं बिल त्याला माफ झालं तर हात वर करा, म्हणजे मग पुढच्या मुद्द्यावर मी बोलत नाही. 20-25 ठिकाणी मी हा प्रश्न विचारला, एकाही माईच्या लालानं हात वर केला नाही. कारण घोषणा केलेली एकही यांनी सत्यात आणलेली नाही. लोकांना फसवणे आणि सत्ता चालवणे हा यांचा उद्योग आहे. पण आमच्या महाविकास आघाडीने निकाल घेतलेला आहे की आमचं सरकार आल्यावर प्रत्येक घरात 5-6 लोक असतात, एक कुटुंब असतं, असं गृहीत धरून आपण 25 लाख रुपयाचा विमा महाराष्ट्रातल्या जनतेचा काढायचा आणि एखाद्याला किडनी ट्रान्सप्लांट असेल, कोणताही रोग असेल, दुर्धर रोग, तर त्याची भरपाई करून देण्याची सरकारच्या माध्यमातून व्यवस्था करायची, ही आम्ही भूमिका आता स्वीकारलेली आहे. आणि म्हणून आमच्या आया बहिणींना तर अनेक रोग अंगावर काढायची नाईलाजानं वेळ येते. कारण मुलाला सांगावं, नवा नोकरीला लागलेला मुलगा, त्याचा पगार 12 नाही 15,000 रुपये, हॉस्पिटलला गेल्यावर 4,000 5,000 डॉक्टरला कुठून देणार? म्हणून आमच्या आया बहिणी आपल्या अंगावरचा रोग बळावला तरी सांगत नाहीत. या सगळ्या परिस्थितीतून महाराष्ट्रातल्या जनतेला बाहेर काढायचं, ही भूमिका आम्ही सगळ्यांनी घेतलेली आहे. मित्रांनो, आज आपणा सर्वांना माझी विनंती आहे की डॉक्टर शिंगणे साहेब हे शरद पवार साहेबांच्या मागे फार ताकदीने, निष्ठेने, आज नाही त्यांच्या वडिलांपासून कायम राहिलेले आहेत. आज पुन्हा पवार साहेबांनी त्यांना या मतदारसंघात तुम्हा सगळ्यांच्या विश्वासाने उमेदवारी दिलेली. राजकारण महाराष्ट्रातलं प्रचंड गोंधळ करणारं आहे. समोरच्या बाजूने साधन, संपत्ती, पैसा, सगळ्या गोष्टी आहेत. सर्व प्रकारच्या जाहिराती आहेत. पेपर उघडला तर आमच्या महाविकास आघाडीची चुकून जाहिरात दिसली तर आमचं नशीब. कारण त्यांचे पान उघडल्यापासून पहिल्या पानावरच ह्या तिघांचं दर्शन महाराष्ट्राला सारखं घ्यावं लागते. 4थ्या पानावर आहे तेच फोटो, 8व्या पानावर आहे. प्रचंड पैसे भारतीय जनता पक्ष आणि हे दोघांचे पक्ष प्रचंड पैसे खर्च करायला लागलेले आहेत. जाहिराती प्रचंड आहेत, टी व्हीवर आहेत. गुगलवर गेला तर आपलं काम करायच्या आधी त्यांची जाहिरात बघावी लागते. असला प्रॉब्लेम आहे सगळा. ह्या सगळ्या माऱ्यातून बाहेर जाण्याचं, बाहेर जनतेला काढण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस घराघरापर्यंत जाऊन पोचवा. तुतारी वाजवणाऱ्या माणसापर्यंत जाऊन प्रत्येकाला सांगितलं पाहिजे की शिंगणे साहेबांचं चित्र हेच आहे. आमचा एक प्रॉब्लेम मधल्या काळात झाला. आमचं घड्याळ जरा चोरीला गेलेलं आहे. जरा चोरीला गेले, प्रॉब्लेम झाला. ज्यांच्याकडे आहे त्यांना सुप्रीम कोर्टानं सांगितलंय की तुमच्या चिन्हाच्या खाली लिहा, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याला बाबा पटलं. भारतात नाही, सगळ्या पृथ्वीवर कुठलाही पक्ष असा नसेल की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली ही लिहायची नौबत त्या पक्षावर आली असेल. चोरीचा माल चोरीचाच. आणि जोपर्यंत मुद्देमाल पोलीस आपल्या हातात देत नाही तोपर्यंत त्याकडे बघायचं नाही. त्यामुळं नाहीतर कोणीतरी सांगेल शिंगणे साहेबांचं चिन्ह काय, साहेबांचं चिन्ह घड्याळ आहे असं सांगतील आणि दिशाभूल होईल तुमची. त्यामुळं घराघरापर्यंत जाऊन सांगा, तुतारी वाजवणारा माणूस हे नवं चिन्ह आहे. आणि तुम्हाला खरंच सांगतो, आमचं घड्याळ गेलं, त्या घड्याळात 10 वाजून 10 मिनिटं ती हालेच ना काटा पुढं गेलं, ठीक आहे. पण पवार साहेबांनी हे तुतारी जेव्हा मिळाली आम्हाला,
हे पवार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाशी रायगड किल्ल्याला नेऊन ती वाहिली. स्वतः पवार साहेब रायगडावर आले आणि 84 वर्षाच्या या योद्ध्याने तिथून आशीर्वाद घेऊन महाराष्ट्राला पायाला भिंगरी लागली आहे अशा पद्धतीनं प्रचाराला तेव्हापासून सुरुवात केली. आजही 84 वर्षाचे असताना पवारसाहेब महाराष्ट्रात रोज दिवसा 6-6, 7-7 सभा घेत आहेत. या वयामध्ये एवढे कष्ट महाराष्ट्रात नव्हे देशात कुठल्या नेत्याने केले नसतील आणि आजही त्यांच्या सभा पाहिजेत म्हणून उमेदवार सारखे आग्रहाने करतात. शिवसेनेच्या काही सभा त्यांनी केल्या, काँग्रेसच्या काही सभा केल्या आणि राष्ट्रवादीच्या सभा केल्या. आमची राष्ट्रवादीवाल्यांची पंचायत अशी झाली की आमच्या वाट्याला पवारसाहेब कमी यायला लागले. पण तुतारी वाजवणारा माणूस जेव्हापासून आमच्याबरोबर आहे तोपर्यंत महाराष्ट्रभर ही तुतारी वाजायला लागलेली आहे. चिंता करू नका, राज्य आपलंच येईल. राज्य काय एकदाच ॲक्शनमध्ये आले की मी कधी म्हणत नाही थांबवा म्हणून, कारण ते आमच्या पार्टीचं चिन्ह आहे. पण जेव्हापासून तुतारी आलेली आहे तेव्हापासून महाराष्ट्रात प्रचंड प्रतिसाद आमच्या पक्षाला मिळालेला आहे. उद्याच्या निवडणुकीत डॉक्टर शिंगणे साहेबांना तुम्ही आमदार करा. तुमच्या त्या एका मताने ते नामदार होणार आहेत हे कधी विसरू नका. आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकद लावून शिंगणे साहेबांच्या मागे राहा. त्याचबरोबर या जिल्ह्यात महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे आणि काँग्रेसचे उमेदवार जिथं जिथं उभे असतील त्या ठिकाणी देखील आपली पै पाहुणे असतील तर सांगा. यावेळी गद्दारांना गाडण्यासाठी ही निवडणूक आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचं काम भारतीय जनता पक्षाने केलं. वाम मार्गाने महाराष्ट्रातली सत्ता खेचून घेतली आणि 1.5-2.5 वर्षात महाराष्ट्राची आर्थिकदृष्ट्या पाक वाट लावली. आणि म्हणून माझी तुम्हाला जाताना विनंती आहे की सगळ्या जिल्ह्यात हा निरोप गेला पाहिजे आणि शेवटचं काम जाताना माझं करायचं. आता घरी गेलं की जेवणार असाल तर पत्नीला समोर बोलवा, मुलगी असेल तर मुलीला बोलवा, आई असेल तर आईला बोलवा. सगळ्या घरातल्या महिलांची तुम्ही जाऊन मिटिंग घ्या. तुमची भावकी असेल तर भावकीची मिटिंग घ्या. अहो बसा बसा अजून राहिले. शेवटचं माझं काम सांगतो आणि जातो तोपर्यंत बुड टेका. भावकी असेल सगळ्या महिलांची मिटिंग घ्या आणि महिलांना सांगा तो दाढीवाला 1,500 रुपये तुम्हाला द्यायला तयार आहे. आजचा यो बाबा आलाय तो तुम्हाला 3,000 रुपये देतो म्हणतोय आणि त्यामुळे आपण 3,000 रुपयाच्या बाजूने जायचं. कारण महिलांना 1,500 किस झाडकी पत्ती, पण 3,000 ही रक्कम प्रत्येक महिलेला आपल्या मुलांचे प्रश्न, संसार चालवताना ताकद देणारे प्रश्न आहेत. 36,000 रुपये महिलेला देण्याची तयारी महाविकास आघाडीने राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली, उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आणि पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली तयार ठेवलेली आहे. देऊळगाव राजा शहर हे बालाजी महाराजांचं मोठं देवस्थान आहे आणि राजे लखोजीराव जाधव यांच्या घराण्याने बालाजी महाराजांची तिथं स्थापना केलेली आहे. ज्या घरातून छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले त्या घराची ही भूमी आहे. महाराष्ट्राला निर्णायक शाहू फुले आंबेडकरांचा विचार न सोडण्याची महाराष्ट्राची भूमिका ठाम ठेवायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भूमीतूनच आपण महाराष्ट्राला संदेश द्या. आई जिजाऊंचा संदेश म्हणून महाराष्ट्राला द्या की महाराष्ट्रात महायुतीची सत्ता घालवण्याच्या शिवाय दुसरा पर्याय नाही. महाराष्ट्रातल्या आया बहिणींची आबरू टिकवण्यासाठी, त्यांच्यावरचे अत्याचार शून्य करण्यासाठी, पुन्हा ताकदीनं महाराष्ट्र उभा करण्यासाठी आपण सगळे तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या मागे राहू एवढीच अपेक्षा आपणा सर्वांच्याकडून मी व्यक्त करतो.